झोपताना डोकं या दिशेला करता वास्तुशास्त्र काय सांगतं बघा. लहानपणापासून घरातले मोठे लोक नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगतात की काहीही झालं तरी उत्तरेकडे डोकं करून झोपू नका. पण असं का? ही फक्त एक जुनी समज आहे की यामागे खरंच काही मोठं रहस्य दडलंय? आज याच प्रश्नाचं उत्तर आपण अगदी सविस्तर शोधणार आहोत. आणि आश्चर्य वाटेल, पण यामागे कोणतीही जादू, चमत्कार किंवा अंधश्रद्धा अजिबात नाही. यामागे दडलंय ते अस्सल विज्ञान. हो, अगदी प्युअर फिजिक्स. ऐकायला कदाचित थोडं नवल वाटेल, पण हे 100% खरं आहे. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपण वास्तुशास्त्राचे रहस्य आणि त्यामागचा हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती खरोखरच खूप रंजक आणि उपयोगाची असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. वास्तू म्हणजे नेमकं काय? ती अंधश्रद्धा आहे की विज्ञान? बऱ्याचदा असं वाटू शकतं की हे सगळं थोटांड आहे, पण प्रत्यक्षात वास्तुशास्त्र ही तब्बल 8000 वर्षे जुनी वास्तुकला आणि पर्यावरणावर आधारित एक अत्यंत प्रगत अशी सायंटिफिक शाखा आहे. निसर्ग आणि ऊर्जा यांच्याशी ताळमेळ कसा साधायचा हे सांगणारं हे एक जबरदस्त तंत्र आहे. आता इथे पंचमहाभूतांचा विचार करूया. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आपली कोणतीही वास्तू असू दे किंवा अगदी आपलं मानवी शरीर, हे सगळं याच 5 मुख्य घटकांनी बनलेलं आहे. आणि या 5 घटकांचा योग्य बॅलन्स राखणं हाच तर वास्तुशास्त्राचा खरा आणि सर्वात भक्कम पाया आहे. बरं, आता पुन्हा आपल्या झोपेच्या मूळ प्रश्नाकडे वळूया. उत्तरेकडे डोकं करून का झोपायचं नाही? हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपली पृथ्वी आणि आपलं शरीर हे दोन्ही एका महाकाय चुंबकासारखे, म्हणजेच अगदी एखाद्या मोठ्या मॅग्नेटसारखे काम करतात. आणि हे विज्ञानाने पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे. आणि हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की पृथ्वी स्वतःभोवती फिरताना तिचं एक अत्यंत शक्तिशाली असं चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे या चुंबकीय रेषा सतत वाहत असतात. हे एक असं अखंड आणि प्रचंड मोठं मॅग्नेटिक फील्ड आहे ज्याचा पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीवर थेट परिणाम होत असतो. आणि इथेच विज्ञानाचं खरं गुपित उलगडतं. आपल्या मानवी शरीराचं डोकं हे उत्तर ध्रुव मानलं जातं. आपल्या रक्तात आयरन म्हणजेच लोह असतं, जे या चुंबकीय क्षेत्राला लगेच रिस्पॉन्स देतं. आता विचार करा, जर उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर पृथ्वीचा आणि शरीराचा असे दोन्ही उत्तर ध्रुव व समोरासमोर येतात आणि एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजेच भौतिकशास्त्रानुसार तिथे रिपल्शन होतं. याचा परिणाम असा होतो की रक्तप्रवाहात अडथळे येतात, अस्वस्थता वाढते आणि साहजिकच झोपमोड होते. याउलट जेव्हा दक्षिणेकडे डोकं केलं जातं तेव्हा विरुद्ध ध्रुव असल्यामुळे ते आकर्षित होतात, ब्लड सर्क्युलेशन एकदम सुरळीत होतं आणि अत्यंत शांत गाढ झोप लागते. लॉजिक एकदम सिंपल आहे. चला आता थोडा पुढे जाऊन बघूया की हे सगळं घर बांधताना कसं लागू होतं. हा जो भौतिकशास्त्राचा आणि निसर्गाचा नियम आहे तो फक्त बेडरूमपुरता मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण घराच्या अचूक आणि आदर्श रचनेसाठी वापरला जातो. एक आदर्श वास्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऊर्जेचं एक सुरेख जाळं असतं. वास्तू अशा प्रकारे डिझाईन केली जाते की ज्यामुळे सकाळच्या कोवळ्या सूर्याची अतिनील आणि इन्फ्रारेड किरणे अगदी सहज घरात यावेत, जी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. आणि दुपारची जी कडक, त्रासदायक उष्णता असते ती घराबाहेरच रोखली जावी. हे पूर्णपणे सूर्याच्या आणि चुंबकीय ऊर्जेच्या प्रवाहावर आधारित असं भन्नाट तंत्रज्ञान आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की घरातल्या प्रत्येक खोलीची एक ठराविक दिशा का असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशा ही अग्नीची आहे, त्यामुळे तिथे स्वयंपाकघर असायला हवं, जे पचनासाठी उत्तम ठरतं. नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्टमध्ये मुख्य बेडरूम असावी, कारण तिथे मॅग्नेटिक स्टेबिलिटी म्हणजे चुंबकीय स्थिरता असते आणि गाढ विश्रांती मिळते. तर ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट भाग हा पाण्याचा असल्यामुळे आणि घरातला सर्वात थंड कोपरा असल्यामुळे तिथे देवघर किंवा अभ्यासाची खोली असावी. सगळं कसं सायंटिफिकली जोडलेलं आहे बघा. आता हे सगळं ऐकल्यावर साहजिकच असा विचार येऊ शकतो की आपली घरे तर आधीच बांधून तयार आहेत, ती काही पाडून पुन्हा बांधता येणार नाहीत. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण वास्तुशास्त्रामध्ये असे काही अत्यंत साधे, सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय आहेत ज्यासाठी कोणतीही मोठी तोडफोड करण्याची अजिबात गरज भासत नाही. हे उपाय अगदी साधे, स्वस्त आणि रोजच्या जीवनात सहज करता येण्यासारखे आहेत. जसं की घरातील अनावश्यक अडगळ किंवा पसारा काढून टाकणे, घरात भरपूर हवा खेळती राहील याची काळजी घेणे आणि जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येऊ देणे. याशिवाय घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी काही छान इनडोर झाडे लावणे किंवा खडेमीठ आणि आरशांचा अगदी स्मार्ट पद्धतीने वापर करणे.
हे वरवर छोटे वाटणारे बदल ऊर्जेचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी खरोखरच खूप मोठी मदत करतात. आणि हो, हा एक आकडा नक्की लक्षात ठेवा, 8,000. हे सगळे उपाय आणि नियम काही कालपरवा कोणीतरी तयार केलेले नाहीत, तर तब्बल 8,000 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवावर आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या पॅसिव्ह डिझाईन धोरणांवर ते आधारित आहेत. हे हजारो वर्षांपासून वापरलं गेलेलं आणि वेळोवेळी सिद्ध झालेलं असं शाश्वत विज्ञान आहे. तर आजच्या या विश्लेषणातून आपण नक्कीच हे शिकलो आहोत की निसर्ग आणि विज्ञान आपल्या सभोवताली कसं काम करतं आणि दैनंदिन जीवनावर त्याचा किती सखोल परिणाम होतो. जाता जाता एक साधा पण महत्त्वाचा विचार नक्की करूया. आज रात्री झोपताना बघा, दिशा कोणती आहे? झोपताना डोकं या दिशेला करता का? वास्तुशास्त्र काय सांगतं आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे तर आपण पाहिलंच आहे. आजच ही दिशा तपासून पाहता येईल आणि या सुंदर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अगदी सहज अनुभव घेता येईल.